मित्रांनो फायनली आपण आले आता भीमाशंकर पाशी. आता आपल्यापासून किती किलोमीटर बघा फक्त. भीमाशंकर 3 किलोमीटर. खरंच मित्रांनो असला भारी व्ह्यू आहे ना, एकदम जबरदस्त. खरंच जर तुम्ही भीमाशंकरला जात असाल ना तर ह्यो व्ह्यू नक्की बघा, नक्की बघा. मरते मरते बच गया वो तो बहुत पास आ गया था मेरे. आणखी एक किल्लो इथं महादेवांची जी शिवलिंग आहे ते सध्या चांदीचे आतमध्ये आणि त्रिशूल सुद्धा आहे. उजनी डॅम झालं त्याच्यामुळे आहे बाबा. आता भीमा नदी बघायला चाललो. आणि तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण जाणार आहे भीमाशंकरला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर असणार आहे भीमाशंकरचं मंदिर. आता आपण पुण्यावरून निघालोय 8 वाजता आणि आता पोहोचलोय चासकमान जे धरण आहे तिथे. माझ्या मागं बघू शकता. तुम्हाला ते तर दाखवणारच आहे, पण आता आमची जी काय आपदा झाली ना, भाऊ 5 वाजता जाणार होता. 5 वाजता उठून नाही का रेडी होणार होता, पण जागच नाही आली आपल्याला. रात्री ऑफिसला लॉग आउट केलं मी, जवळपास 1-1:30 वाजल्या होत्या. त्यावेळेस लॉग आउट केलं. अलार्म लावलाय मी, अलार्म लावलाय, मोबाईल सायलेंट. आमचं सुहास भाऊ विषय ना टॉपचा झाला. सुहास भाऊ नुसतं नाही का फोन करतात. आता त्यांच्या शब्दात आहे ना ऐकू आपण. लय वैतागलेला माणूस ते, लय वैतागलेलं. हो भाऊ काय म्हणता तुम्ही? काय माणसाबरोबर जायचं काय खरं नव्हतं. आज प्लॅन फिसकटलेलाच होता. आज प्लॅन काय झालं माहिती का, 5 वाजल्यापासून 5-6 फोन केले होते त्यांना. तर मित्रांनो विषय काय झाला, मी अलार्म लावलाय, मोबाईल पण जवळ ठेवलाय कानापाशी नाही का, विषय टॉपचा आयला म्हणलं. आणि अलार्म वाजलेला पण मला कळलं नाही, कारण मी झोपलोच होतो. जवळपास 2 वाजले झोपायला. आणि ह्याच्या अगोदर अलिबागला गेलो त्यावेळेस बरोबर उठलेलो राव मी. आणि कशाचं काय फोन करते सुहास भाऊ, फोन करतात. फोन तर काय सायलेंटवर कसं काय गेला काय व्हायब्रेशन मोडवर, कळलंच नाही मला. आणि त्यानंतर नाही का सकाळी 7 वाजता उठलो तर आणखीन झाले का विषय, डायरेक्ट उजेड दिसायला लागलाय मला नाही का. आयला म्हणलं आता प्लॅन फिक्स काढला. मग 7 वाजून काहीतरी 10 मिनिटं झालं. सुहास भाऊला फोन केला. सुहास भाऊला म्हणलं राव चला राव जायला लागेल, कारण आज मला ऑफिसला पण 1 वीक ऑफ आहे. म्हणलं आज सुट्टी म्हणजे वायपट नको घालवायला. पण आता म्हणलं सुहास भाऊला चिडला असते, पण माणूस चांगला आहे बरं का, बघा अजून पण हसतंय. अरे तिथं वडापाव खायला थांबलेलो, लय भारी विषय. 2 वेळा त्यांनी फोन केल्यानंतर 2 वेळा फोन उचलला नव्हता. हा सुहास भाऊ पण उचला नाही मुद्दा म्हणून. आईला म्हणलं माणसाला राग आलाय का माणूस झोपलाय काय माहिती. पण नंतर नाही का उचलला. म्हणलं चला आवरलं, अर्ध्या तास नाही फटाफट आवरलं आणि निघालो. आता चासकमान धरणापाशी तुम्हाला आता धरण दाखवतो. म्हणजे धरण आता वरती पण जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर भीमाशंकर जाणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता आपण धरणाच्या दिशेने जाऊ. म्हणजे इथून एक रस्ता आहे साईडला, तिथून जाऊन. कारण ते एक मला काका भेटले होते, मी त्यांना विचारलं म्हणलं काका वरती जायला रस्ता आहे का, तर ते म्हणले डायरेक्टली आपण डॅमवर नाही जाऊ शकत, पण तुम्ही साईडने जाऊ शकता बघायचं असेल तर चला आता तिथं जाऊ. जरा फोटो बिटो काढू ना, विषय ओके करू. कारण आता पुण्यापासून एवढे लांब आलोय म्हणलं फोटो काढायला पाहिजे राव. चला जातो आता. आपली गाडी बघा कसं काय आज मस्तपैकी धुवून बिवून नाही का राडा केलाय. आणि गॅरेजवाले पण आहे सोबत. गाडीला काय झालं की नाही, तुम्ही काय केलं गाडीला. मित्रांनो आता हे माझ्या मागे दिसतंय ते तुम्हाला चासकमान धरण आहे. इथं आतमध्ये परमिशन नसल्यामुळे ते सर बोलले की इथं गाडी लावायला पण परमिशन नाही. आपल्या उजनी धरणाला त्याच वेळेस पाणी जातं ज्यावेळेस हे धरण भरलं जातं. पावसाळ्यात हे धरण भरल्याच्या नंतर खाली पाणी सोडलं जातं. म्हणजे टोटल 180 किलोमीटर खालीपर्यंत इथून पाणी जातं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता आपल्यापासून इथून भीमाशंकर आणखी भरपूर लांब आहे. तर धरण बघा आणि आता आपण जाऊया, कारण परमिशनच नाही आतमध्ये जायला. समोरच्या दिशेने ना धरण आहे. मी पहिल्यांदाच बघितलं असं वर येऊन. आता आमच्या इथं उजनी धरण आहे, पण आजपर्यंत मी उजनी धरणावर सुद्धा कधीच नाही गेलेलो. तर ह्या साईडला आलं ना भीती वाटते राव, कारण आता सध्या तर बघताय तुम्ही की बिबट्या नाही का सगळीकडे धुमाकूळ घातला बिबट्यानी. आणि जुन्नर ह्या साईडला तर पहिल्यापासून बिबटे आहेत. ह्या साईडला लोकांच्या नाही का शेतात येत असतात, त्यामुळे मला पण भीती वाटते, कारण इथे सगळे डोंगरच आहेत. हे बघा सगळीकडे झाड आहेत, डोंगर. काय सांगा हे कुठून बिबट्या बसला असं सांगता येत नाही. घाटाचं सांगायचंय. हा बघा यांचं काय म्हणणं आहे ऐका. बोला. पुढं घाट पण आहे, तिथं पण अजून शूटिंग करायचंय. काठात पण आहे अजून लय विषय. पावसाळ्यात 1 नंबर व्ह्यू असतो. भाताची शेती करतानाच नाही का व्हिडिओ लय बाहेर निघतात, पण त्यावेळेस नाही येत आहेत. बघू आता जॉब चालू आहे त्याच्यामुळे काय करता येत नाही राव. चला आता जाऊ आपण भीमाशंकरच्या दिशेने आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आता आपण धरणाच्या पुढेच आलोय आणि व्ह्यू बघा कसलाय. आई शपथ सांगतो असं वाटतं नाही का कुठेतरी जन्नत मध्ये आलोय आपण. 1 नंबर व्ह्यू दिसतं, 1 नंबर लय भारी, एकदम भारी. सगळ्या रस्ताच आहे ना नुसता असा घाट, नुसतं नागमोडी. चला आता जाऊ पुढच्या दिशेने. आणखी आमच्यापासून भीमाशंकर 20 किलोमीटर राहिले. असला घाण रस्ता आहे खरं सांगतो तुम्हाला. गाडीच जाई नाही वरती. आई शपथ वाईट आपलं माहिती आहे का, गाडीच चढवणं नाही. असले जबरदस्त घाट आहे आणि त्यात रस्ता घाण आहे. आमच्या सुहास भाऊंचं तर हात आहे ना लालच झालं नुसतं हँडल धरून. रस्ता जाम खराब आहे. आणि चला व्ह्यू दाखवतो थोडाफार. बघा आता जिथं थांबलोय तिथं तर जवळपास 40 किलोमीटर आलो की थांबावं लागतं. अरे गाडीच पळा नाही. काय सांगणे का तुमको. वो विषय क्या है अभी सुहास भाऊ से हम पूछेंगे तुमको रास्ता बक के क्या वाटे. नो कमेंट्स.
नो कमेंट्स। हमारा सरकार को ये विनंती है कि तुम पर्यटन स्थल के रास्ते चांगले बनो यार, इधर हम बुरे तरह से फंसे हैं, इधर भीमाशंकर को जा रहे सरकार और रास्ता चांगला नहीं है। तो निवेदन है कि आप गरीब हो या हम गरीब है, हमको समझ नहीं आ रहा है, हम तो गरीब ही है लेकिन आप मत गरीब हो यार। देखो अभी ये दरी और ये सुहास भाऊ, हालत खराब, सुहास भाऊ के हात लाल लाल हो गए सब। चला मित्रांनो जाऊ आता, आणखी 20 किलोमीटरचं फक्त अंतर राहिलेलं आहे ते आपल्याला पार करायचंय। फायनली आपण आले आता भीमाशंकर पाशी। आता आपल्यापासून किती किलोमीटर बघा फक्त, भीमाशंकर 3 किलोमीटर दिसत असेल तुम्हाला। खरंच लय भारी वाटतंय आणि मंदिरापाशी आलो ना एक 4-5 किलोमीटर वर नाही, मंदिरात जाण्यासाठी रस्त्यावरच असे डमरू त्रिशूलचे लाईट लावलेले, एवढं भारी वाटतंय ना। आणि हे अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य एक आपल्याला अभ्यासामध्ये एक धडा होता आणि खरंच खूप मस्त वाटतं, एकदम गार। आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि अजून सुद्धा ह्या जंगलामध्ये गार लागते। आणि आज जरी ऑड डे असला ना तरी पण आज भरपूर भाविक येताना दिसत आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत आणि आम्ही जिथं थांबलोय तिथंच आहेत माकडं। आता यांच्याबद्दल मला भीती वाटते कारण यांचा काय भरोसा नाही, कधी पण ते मोबाईल वगैरे वळते। आणखी मला समजा नाही एवढा वेळ कसं काय लागलाय आम्हाला, यात रस्ता तर लय जाम खराब होता आणि पण जाऊ दे त्याला। आता इथं आल्याच्या नंतर फिटला आपला सगळा एकदम नाही का, पूर्ण क्लायमेट अभयारण्यात आल्याच्या नंतर खरंच भारी वाटते मला एकदम इथं। हा चाललाय बघा इथून, तर चला आता जाऊया मंदिरामध्ये आणि फुल मजा करू आता तिथं जाऊन। पहिल्यांदाच आपण भीमाशंकर, ह्याच्या अगोदर पण आलो होतो पण त्यावेळेस ब्लॉगिंग चालू नव्हतं केलं, पण आता भीमा नदीचा उगम सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आता जसं की आम्ही 3 किलोमीटरवर असताना तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तिथं काहीच ट्रॅफिक नव्हतं, पूर्ण मोकळा रस्ता होता। पण जसं जसं आम्ही मंदिरापाशी जातोय ना तसं तसं ट्रॅफिक जाम होत चाललंय, पुढं ट्रॅफिक जाम आहे ना। आणि इथं बस लागलेल्या आहेत, त्याच्यानंतर मोठ्या ज्या टूर्सच्या बस असतात ना त्या पण पूर्ण रस्ता जाम आहे। एक नियोजन मस्त केलेलं आहे त्यांनी की अगोदरच 2 किलोमीटर अलीकडे त्यांनी पार्किंग बनवले, एक पार्किंग क्रमांक 3 आणि पार्किंग क्रमांक 2 असे 2 पार्किंग आहेत। पण तिथं मला एक पण पार्किंगची गाडी दिसली नाही। पण जसं जसं मंदिराच्या जवळ जाईल तसं तसं रस्त्याच्याच कडून सगळ्या गाड्या, पूर्ण रस्ता जाम। आणि मी आणि सुहास भाऊ रस्त्याने येताना नाही का बोललो की अचानक एवढ्या गाड्या कसं काय आल्या, तर त्याचं रिझन असं आहे की हे जे ट्रॅफिक जाम होते ना एखाद्या मोठ्या गाडीने, तर त्याच्यामुळं ते सगळ्या मागच्या गाड्या थोपल्या जातात, त्याच्यामुळं अचानकच गाड्या रोडला एवढं दिसायला चालू होतं। आता बघा मंदिर माझ्यापासून आणखी एक अर्धा किलोमीटरवर आहे। मला वाटलं होतं आज जर नाही का बुधवार आहे तर एवढं काय गर्दी नसेल कारण ऑड डेला आलोय आपण, पण जसं मंदिराच्या जवळ आलो तसं फुल रस्ता जाम आहे, पूर्ण पॅक। अजून पण बघा कशा आडव्या घालतात लोक, पूर्ण हे लोक आहेत ना ते रस्त्याला गाड्या लावून जात आहेत आणि ह्याच गाड्या लावल्याच्या नंतर डायरेक्ट तिथंच त्याने नाही का टर्न घ्यायचा, तिथंच वळवायचं, अशी कामं चालू, त्याच्यामुळे रस्ता पूर्ण जाम होतोय, पूर्ण जाम रस्ता पूर्ण। आता रिटर्न जाताना तर अवघडच आहे आमचं, बघू काय होतंय। पण सुहास भाऊंना बघू, सुहास भाऊ कुठे इथं, सुहास भाऊ पुढे गेले, त्यांना म्हणलं पुढे जावा, मला इथं कॉन्टेंट सापडत। माकड बघायचं का तुम्हाला, नरड्यात भरले ना त्याचं, फार जाम झालं ते तोंड आणि त्याच्या पण हातामध्ये कसं बघतोय, भीती वाटते राव, काय सांगू। मोबाईल वाढला तर अवघडच आहे ना आपलं, मोबाईल वाढला तर मोबाईल घेऊन गेला ना झाडावर जर चढला संपला विषय, मोबाईल गेला मग सोडून द्यायचा विषय, अवघड आहे। पण अभयारण्य मस्त आहे बरं का, एकदम गार आहे, आता गार लागतं अभयारण्यामध्ये इथं। ते ट्रॅफिक जे होतं ते फक्त अर्धा किलोमीटर पर्यंतच आहे, पण अर्धा किलोमीटर मात्र तुम्हाला अर्धा तास पण लागू शकतो तेवढ्या जाण्यासाठी। आता मंदिराच्या जवळ आलोय, रस्ता तर पूर्ण मोकळा झालेला आहे, काय नाही आता अडचण। सुहास भाऊ पण थांबलेत आमचे येऊन इथं, सुहास भाऊ बघा कडे थांबले, शेट थांबे इधर। समोर काय आता ट्रॅफिक नाही कारण समोर एक पण 4 व्हीलर दिसत नाही, 4 व्हीलर जे थांबले ते इकडे महागच आहे इथं। तर चला जाऊ आता मंदिरात आले जवळ, फायनली आलोय इथं, 2 वाजता आलोय आणि इथं आता एक आपण गाडी पार्किंग केली आणि पार्किंगचे 20 रुपये दिलेत, हे बघू शकता। जर तुम्ही इथं आला तर गाडी सेफ लावा, म्हणजे कसं 20 रुपये गेले तर काय अडचण नाही, गर्दी भरपूर असते त्याच्यामुळं गाडी सेफ असलं तर सगळं काय ठीक आहे। तर असं 20 रुपयाची तुम्हाला पार्किंग द्यावं लागेल 2 व्हीलरसाठी। या एरियात बघा 4 व्हीलरला इथं अलाउड नाही आणि हे जे आहेत हे पार्किंगचे ओनर, त्यांचं असं म्हणणं आहे की नाही हे जागा माझीच आहे, हा बिहेवियर आहे जरा त्यांचं रूढ आहे, पण ठीक आहे त्यांची जागा आहे, शेवटी पार्किंगचे पैसे घेणार वगैरे आहेच। तर आता चला आपण दर्शनाला जाऊ। मोबाईल चार्जिंगला लावला पहिल्यांदा गाडीला जे आपल्या आहे ना चार्जिंग सॉकेट बसवले त्याला चार्जिंग लावला, आयफोनमधली चार्जिंग सगळी संपलेली। तर चला आता जाऊ, दर्शन मस्तपैकी घेऊया आणि सगळा काय परिसर आहे ते तुम्हाला दाखवणार मंदिरामधलं। बघा समोर मंदिर आहे, असं आहे, आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला असं बघा अभंग म्हणतात आणि इकडं पूजेचं साहित्य विकणारे भरपूर दुकान आहेत। कदाचित मंदिरामध्ये बॅग अलाउड नाहीत, आता ते ठेवावं लागेल कुठं ना कुठं आम्हाला। अगोदर जरा टिका लावून घेतो महादेवांचा।
काय काय महाकाल ना ते किती चार्ज काय घेता पैसे मर्जीन द्यायचे का ऑनलाईन आहे का तुमच्याकडं है ना तर मित्रांनो चला आता मी टीका लावतो महाकालचा सुहास भाऊ जरा व्हिडिओ काढा आमचं केस का हा का तुमचं गाव कोणतं हा येताना लागले अच्छा आता गोवा अच्छा, गोव्याला नाद दिली तुमची हा हा 7 तास का 8 तास गाडीलाच लागले कशाने गेला होता लक्झरी लक्झरीनी 85 माणसं अच्छा 85,000 होय मग लगेच कधी आला मी रात्री पाठी अच्छा, महाकालचा लावा ठीक आहे ना हा, महाकाल. लागलं का ओके मध्ये हा तुम्हाला लावायचं का नाही तर चला मित्रांनो माझं तर झालंय महाकालचा टीका लावून आता सुहास भाऊंना लावू चंदनाचा वास मस्त येतो बरं का नाशिकवरून माल येतो का अच्छा पण सगळे ना हा हा तिथे डिलिव्हरी इथं कुठला काय नाही लागेल हो बरोबर नाही तर पुण्यातून अच्छा किती वर्ष झालं तुम्ही इथं मला काय म्हणतात 4 वर्ष झालं पहिला पालखी वाहतो अच्छा डिलिव्हरी नाही का हा हा तुला कोणतं नाव? तुम्हाला कोणता लावायचा सुहास भाऊ तुम्हाला कोणता ठेवू का तर मित्रांनो आता माझा बघा कसं दिसतोय सुहास भाऊ आता त्यांचं चालूच आहे आणखी लावायचं कसं आहे भारी दिसतोय राव आजोबांनी तर लावले आता त्यांना आपण पैसे देऊ थोडे कारण ते बोलतात की तुमच्या इच्छेनुसार द्या तर आपलं काम आहे फ्रीमध्ये कोणाचंच नाही घ्यायचं तर देऊया आपण मी फर्स्ट टाइम असं कधीच गंध वगैरे लावत नाही पण पहिल्यांदाच लावले खरंच भारी दिसतंय राव पण सुहास भाऊ भारी दिसतंय बघा हां भारी दिसते ना राव. मस्त आहे तर चला आता ते पूजा घ्यायची होती ना ते सांगतात 100 रुपये पूजा घ्यायला आणि जर आतमध्ये भरपूर गर्दी असेल तर आमचे म्हणजे जास्त गर्दी असेल तर नाही का आता पुणे आपल्यापासून यायलाच आम्हाला जवळपास 5 तास लागलेत आणि जाताना पण जास्त वेळ लागेल त्याच्यामुळं नाही घेऊ शकत जर जास्त गर्दी असेल तर दर्शन नाही घेऊ शकत आम्ही त्याच्यामुळं पूजा तर नाही घेतली पण आता बॅग तर ठेवावं लागणार आहेत ना त्याच्यामुळे आता काहीतरी बघावं लागेल काहीतरी करावं लागेल तेव्हा ते खाली गेल्याच्या नंतर मग बॅग ठेवतो तिथं मंदिरात आल्याच्या नंतर इकडे जर तुम्हाला माळ वगैरे घ्यायचं असेल तर इथं माळ येतं रुद्राक्षाच्या माळ आहेत त्यानंतर शंख आहेत मी अलिबागच्या माझ्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला शंख दाखवले होते तिथं 3,000 रुपयाला होते मावशी हे शंख कितीला आहेत कोणाचा आहे दादा शंख हा मोठा कितीला आहे 1500ला अच्छा ठीक आहे वाजणार आहे ना ठीक आहे जसं की मी अलिबागला गेलो होतो तिथं तुम्हाला शंख दाखवले होते तिथं 3,000 रुपयाला होता पण इथं 1,500 रुपयाला तर बघा जर इथं आला तर घ्या इथं जरा स्वस्त आहे अलिबागपेक्षा आणि तो पण वाजणार आहे तर मित्रांनो तिथं आता आम्ही पूजेचं साहित्य घेतलं ना तिथं ते 20 रुपयाला होतं त्याच्या अगोदरच्या एका जागेवर होतं गेलतो तिथं 100 रुपये सांगितले पण विषय काय झाला हां ती मोठी होती आणि आता ही छोटी आणि पण त्या मावशी नाही का आम्हाला त्यात पोरांनो चपला वगैरे ठेवणार आहे तर तुम्ही जास्त घ्या असं करताय तसं करताय अवघड आहे दगड टोचला इथं पण जो मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे ना त्याच्यात पूर्ण दगडाने बनवलेलं आहे भारीत पायऱ्या आता मंदिर आणखी इथून किती लांब आहे काय माहिती पण भारी वाटते नाही का ऑड डेला आलं आणि गर्दी पण जास्त नाही त्यामुळे दर्शन होईल लास्ट टाईमला आलो होतो 2022मध्ये आलतो ना त्यावेळेस जाम पाऊस होता ऑगस्ट महिन्यात आलतो पण खरंच जर व्ह्यू बघायचा असेल ना तुम्हाला तर तसंच तुम्ही ऑगस्ट किंवा पावसाळ्यामध्ये या ह्या ठिकाणी पाऊस पण भरपूर असतो इकडं तुम्ही रस्त्याने तर येताना बघितलंच असेल की घरं कौलाराची त्याच्यामुळे समजतं की पाऊस भरपूर आहे इकडं पण भारी वाटतं बरं का कौलारांची घरं बघितलं ना असं मला वाटतं की मी कोकणातच आलो आहे फक्त एवढंच की रस्ता खराब आहे येताना जर तुम्ही मंचर रस्त्याने जर आला तर चांगला रस्ता आहे पण जर ते राजगुरूवरून जर आला पुण्याहून येताना तर मग गेला रस्ता जाम खराब आहे आमची गाडी तर वर चढतच नव्हती तो विषय फ्रूट सलाड आहे चला आणखी भरपूर आतमध्ये वाटतं आता झाला होता किस्सा दर्शन रांग आम्ही समोरच्या दिशेने चाललो होतो पण दर्शन रांग ह्या साईडने साईडच्या हे बघा खूप मोठी दर्शन रांग आहे आता किती वेळ लागतो काय माहिती किती लांब आहे इथून मंदिर तुम्ही आलता नाही जाऊ समोरच आहे ना जवळपास आता 10 मिनिट झाला मी इथंच थांबलो कदाचित आतमध्ये ते बोलत होते की देवांची आरती चालू आहे त्याच्यामुळं वेळ लागतोय तर चला झाले चालू बघू एक माकड येते तुम्हाला दाखवतो बघा कसं थांबला तिथं वरती त्याने मोके पे चौका नाही साधायला पाहिजे मोबाईल जर वळला ना तर किस्साच आहे लय अवघड होईल
मागं दिसतं का माकड बसलेला काही जवळ होता, फाटली होती माझी. अरे धरला बिरला मोबाईल निवडून आणि जवळच नाही का एकदम. म्हणलं मरतो आता, मरतो मी नाही का. वाचलो भैया, मरते मरते बच गया वो तो बहुत पास आ गया था मेरे. आज आणखी एक पिल्लू इथं. सुहास भाऊ धरा झाला घ्या, पिशवीत भरा पिशवीत नेऊ पुण्याला. आयुष्यपत सांगतो माझे ना मोबाईल बाहेर काढायची ना डेअरिंगच नाही झाली. जाम विषय आहे त्याचा. मंदिराचा गाभारा तर दिसायला लागला आता. आले वाटतं जवळ आले महाकाल जवळ. लास्ट टाइम आलेलो त्यावेळेस पाऊस इथला जाम होता. एवढ्या पावसात आलेलो आम्ही, दर्शन नाही घेतलं कारण गर्दी, श्रावण महिना चालू होता ना त्यामुळं गर्दी पण भरपूर होती आणि पावसामुळे मग दर्शन नाही घेतलं. त्यावेळेस पण आम्हाला नाही का यायला असं 5-6 तास लागले होते. 100 किलोमीटरला. त्यावेळेस आम्ही आळेफाट्यावरून आलो होतो. त्याला आम्हाला 5 ते 6 तास लागले. बघा कसे चढलेत वरती. तिथून वरून पण जात आहेत असे जवळून एकदम क्लोज जात आहेत ते. आणि ते जवळ आले ना, ते जवळ आले की वाटते भीती. काय सांगावं यांचं. मारले सापटीने कानाखाली दिले तर काय करायचं आपल्या लोकांना. माकडाने कानाखाली मारले, आयुष्यभर ध्यानात राहील माकडाने मारले. जवळ गेला ना, जवळ आला ना दाखवतो. अरे यार तो त्याला हातच नाही, माकड आहे त्याला हात नाही मित्रांनो. अरे यार माकडे तुम्हाला दाखवतो त्याला हातच नाही. तर मित्रांनो आता जवळपास 1 तास झाले आम्ही इथे. तुम्हाला दर्शनासाठी रांग दाखवतो आणि मंदिराची जी भिंत आहे ते पण बघा. आणि कशा प्रकारे भाविक भक्तांसाठी दर्शनाला जर येत असतील, पाऊस भरपूर असतो इकडे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पाऊस लागू नये म्हणून मस्तपैकी असे त्यांनी तळवट वगैरे टाकून पॅक केलेलं आहे येण्यासाठी. तर एकदा रांग बघा तुम्ही. आणि इथून पुढे कदाचित आपल्याला व्हिडिओ नाही काढता येणार. जर तिथं जर त्यांनी अलाउड नाही केलं तर मोबाईल ठेवून द्यावा लागेल. बघा समोर एवढी गर्दी आणि ही मंदिराची संरक्षण भिंत आहे. आपण जाऊया आत. जर त्यांनी अलाउ केलं तरच व्हिडिओ मी आतमध्ये काढेल, नाही तर मग नाही जमणार काढायला. विषय असा आहे, गरिबी जिथं तिथं गरिबीत दिसते नाही का. मंदिरात आलो आहे, इथं पण VIP पास, VIP लोकांनी ज्यांनी पैसे भरले त्यांना सेपरेट लाईनी. देवळापाशी आलं तरी पण लोक पैसे देऊन दर्शनाला पुढे झाले. कसं होणार आहे. जिथं तिथं गरिबी नाही का, वाईट दिवस दाखवत कसला विषय येतो. त्यांच्यासाठी सेपरेट लाईन आहे. एवढ्या काय बोलणार आता याच्यावरती. अवघड आहे पण देवापाशी काय पास आणि काय पैसे देऊन तुम्ही VIP लाईनीने जाणार हे ते अवघड आहे बघा. मंदिरात पण असले तर मित्रांनो हे बघा मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही त्यामुळं मी त्या दादाकडून परमिशन घेतली आणि इथून काढू शकतो आपण व्हिडिओ. तर समोर बघा असं मंदिर आहे. आतमधलं तर काय आपण व्हिडिओ नाही काढला. मंदिराच्या बाहेर बघा एक दीपमाळ आहे इथं आणि समोरच्या दिशेने सुद्धा एक दीपमाळ आहे आणि इथं नंदी महाराज आहेत. तर मित्रांनो आता दर्शन तर झालं. खरंच खूप भारी वाटलं कारण इतर मंदिरांसारखं ढकलाढकली वगैरे काहीच नव्हती. हो नक्कीच गर्दी होती परंतु एवढी पण नव्हती. आमचं जवळ दर्शन 1-1.25 तासामध्ये झालं. खूप भारी वाटलं. महादेवांची जी शिवलिंग आहे ते सध्या चांदीचे आतमध्ये आणि त्रिशूळसुद्धा आहे. तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओग्राफी अलाउड नाही. तिथं बाहेर बसण्यासाठी महादेवांच्या नावाचा जप करण्यासाठी जागा आहे, तिथं तुम्ही करू शकता. आणि तिथूनच थोडं बाहेर आल्याच्या नंतर तिथून तुम्ही रेकॉर्ड करू शकता, काही अडचण नाही. त्यांना एकदा तरी पण त्यांची परमिशन घ्या. परमिशन घेतल्याच्यानंतर ते अलाउड करतात. टेन्शन काही नाही, नका घेऊ. तर आता दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर 2 दीपमाळ सुद्धा आहे आणि आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता इथं मंदिराचं शिखर दिसतंय. खरंच खूप मस्त आहे आणि दर्शनाला सुद्धा काहीच अडचण नाही. एकदम भारी वाटते दर्शन घेताना सुद्धा. तर चला आता मंदिराचा बाकीचा परिसर फिरूया. थोडं पुढं आल्याच्या नंतर तिथून मंदिराचा प्रॉपर व्ह्यू दिसतोय नाही का, एकदम ॲक्युरेट असं कळस दिसतंय. तर ते तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा इथून तुम्हाला मंदिराचं शिखर एकदम ॲक्युरेट दिसतंय आणि कसल्याही प्रकारची अडचण नाही मध्ये. शिखर जर बघितलं तर हे पूर्ण दगडामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे, पाषाणामध्ये बनवलेलं. मित्रांनो आता जाता आपल्याला जे पेढा असेल किंवा इतर काही साहित्य असेल तर आपण ते दाखवणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. हे बघा आल्याच्या नंतर शिवप्रसाद पेढा स्टॉल आहे त्याच्यावर. तर आपण जिथं बॅग ते ठेवलं ते अगोदर बघू द्या कारण आपल्या बॅगमध्ये आपलं गिंबल आहे, त्यानंतर माईक आहे, नाहीतर विषय होईल. विषय कसं पण घ्यायचं आहे, पुढे गेल्यावर घेऊ ना. ठीक आहे मित्रांनो आता जातो. जिथं बॅग ठेवले ते तर बघावं लागेल अगोदर, नाही तर त्या बॅगमध्ये आपलं आयफोनचं चार्जर आहे आपल्या, त्यानंतर माईक आहे आणि गिंबल आहे. भरपूर आपल्या जे इसेन्शियल आहे ना आपल्यासाठी त्याच गोष्टी, त्याच्यामुळं अगोदर त्या मावशींना बघणं गरजेचं आहे. त्यानंतर मग प्रसाद वगैरे घेताना ते दाखवतो तुम्हाला. आणि नंतर जे दाखवणार आहे ते म्हणजे भीमा नदीचा उगम जिथं झाला आहे ते तुम्हाला स्थान दाखवणार आहे. भीमा नदीच्या उगमाचं म्हणजे आम्ही भीमा नदीमुळे, नाहीतर आमचं काय असतं आमच्या गावाकडे भीमा नदी उजनी धरण, आता काय नाही. तर भीमा नदी दाखवणार तुम्हाला अजून. आम्ही जिथं बॅग ठेवलं त्या मावशींपाशी, पण इथं मावशीच नाहीत त्या. कुठे गेल्या काय, कुठे आहेत ते, समोर आहेत काय.
इथं मंदिराचं आणखी भरपूर काम चालू आहे. आवाज तर तुम्हाला येत असेल. कुठं म्हणता तर पुढं का नाही राव काही समजायला तयार नाही कोणाकडे ठेवलं काय माहिती वरतीच कारण अंतर लांबच आहे त्यामुळं लगेच नाही समजत आपण कोणाकडे ठेवलं काय ते. मावशी काय सापडतच नव्हत्या. इथं आल्याच्या नंतर आहे ना तुम्ही कुठं वस्तू ठेवताय ना त्यांचा फोटो काढून घ्या नाही तर समजत नाही कोणाकडे ठेवले काय. आम्ही झालो होतो कन्फ्यूज आम्हाला सापडतच नव्हते. कुठे ते पुढे आहेत काय इथं. अच्छा चला आहेत मावशी हे बघा त्यांच्याकडून घेतलं होतं आम्ही. आम्हाला सापडतच नव्हतं आम्ही तिकडेच बघतोय तुम्हाला. लय मित्रांनो लांब असल्यामुळे नाही समजत नाही आपण कुठे ठेवले काय ते. चला मावशींना आपण देऊ आता पैसे आणि जाऊया. आता मी इथल्या पानपट्टीवाल्या दादांना विचारलं भीमा नदीचं उगम झालेलं ठिकाण कुठे. तर आता त्या दिशेने चाललो आहे. भीमा नदी आपली माईसारखी विषय म्हणजे आपला जो इंदापूर तालुका असेल म्हणजे पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आज भीमा नदीमुळे नाहीतर पाणीच नसतं आमच्याकडे. तर उजनी डॅम झालं त्याच्यामुळे आहे बाबा. तर आता भीमा नदी बघायला चाललो आणि भीमा नदीला बघायला जाण्याचा रस्ता बघा एवढं म्हणजे टुरिस्ट प्लेस जे महत्त्वाचं आहे ॲटलिस्ट ते तर नीट करा राव. कारण विषय इथं जाताना वास येतोय ना काय अवघड आहे. इथं क्लिनिंगच्या बाबतीत आहे ना भीमाशंकरमध्ये जे वॉशरूम असतील त्यानंतर टॉयलेट बंद आहेत बंद अक्षरशः. आलेल्या प्रवाशांसाठी भक्तांसाठी काहीच नाही इथं सोय. जर बाहेरचे लोक येता येत नाही तर एक तर हे बघा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याच्यात पण तुम्ही बाहेरच्या लोकांपुढे जर आपल्या महाराष्ट्राचं इम्प्रेशन असं पाडत असाल ना तर अवघड आहे. त्यामुळे इथं सुधारणा केली पाहिजे त्याची. तर मित्रांनो बघा आता भीमा नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला आहे ना तिथं जायचं आहे. हा रस्ता आहे आणि तिथेच एक असं नेमप्लेट लिहिलेली तिथं मार्ग दाखवला आहे. तर बघा आता तुम्हाला दाखवतो. जर बघायला जायचं असेल उगमस्थान तर इथून तुम्ही असं जो एक रस्ता लागतोय सिमेंटचा आहे थोडा तिथं पाणी वगैरे खूप आहे घाण तिथून तुम्ही आला तर असा एक रस्ता लागत आतमध्ये या. आता आम्ही चाललोय तिथं मार्ग तर लिहिलेलं आहे त्याच्यासाठी चाललोय बघायला कुठे येतो. घामघाम झाला राव म्हणजे वरती येताना मंदिरात असं पायऱ्या असल्यामुळे ना जास्त घामघाम झाला माझा. अच्छा तिथं कुठं आहे तो पण मार्ग भारी राव. सगळा दगडाचाच बनवलेला आहे पण इथं कुठं लिहिलं आहे असं की भीमा नदीचा उगम आहे जाहीर आदिक्षेत्र भीमाशंकर. अच्छा इथंच कुठे हो समोर बघू समोर असेल कदाचित. बघा इथं आल्याच्या नंतर असं आहे इथं लिहिलेलं आहे आदिक्षेत्र भीमाशंकर भीमा नदी उगम पंचगादी देवस्थान ट्रस्ट. पण इथं कुठं आहे इथं तर मुलंच बसलेले दिसत आहेत. सापडणं अवघड आहे राव. इथं सापडत नाही पण असं कदाचित इथं आतमध्येच. हा इथं नाही वाटतं का इथंच आहे उगमस्थान. हा ठीक आहे चला मित्रांनो इथंच आहे. फायनली आपल्या नदीचं उगमस्थान भेटलेलं आहे. आणि खरं सांगतो ही गोष्ट आपल्या पुणे जिल्ह्यातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना अभिमानाची असली पाहिजे. खरंच आज आमचं गाव सांगतो जर उजनीचं बॅकवॉटर नसतं ना आमचा एरिया पूर्ण ड्राय असतं दुष्काळ असतं दुष्काळ अवघड आहे. चला तर बघा जर भीमाशंकरमध्ये आला ना तुम्ही तर तुम्हाला असं एक मंदिर भेटेल. इथं तिथं आतमध्ये मी तिथं विचारले आता मुलं होती त्यांना विचारलं तर त्यांनी बोलले इथंच आहे. तर शेवटी बघूया आता उगमस्थान कसं असतं. मी पण पहिल्यांदाच बघतोय पहिलीच नदी जिचं मी उगमस्थान बघतोय. इथं आणखी भरपूर काम चालू आहे. हो चला की तर मित्रांनो हे आहे आपल्या भीमा नदीचा उगम. खरंच भारी वाटलं पहिल्यांदाच मी पण नदीचा उगम बघतोय आणि आपण ज्या नदीमुळे त्याच नदीचा आपण पहिल्यांदा उगम बघतोय. खरंच खूप भारी. पण नाही का उगम जरी असला ना तरी एवढ्याशा जागेत आता नदीचा उगम आहे आणि आपल्या इकडे किती मोठ्या प्रमाणात पसरलेली नदी बघा. तर मित्रांनो आता आलोय आम्ही दर्शन घेऊन झालं आता आपण चाललोय नाही का परतीचा प्रवास. असली थंडी ना इकडं जाम थंडी आयो आयो बहुत थंडी बाबा. इधर बहुत गारे इधर छाती को लग रहा है धाड़ 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 ऐसा वाज रहा है नाही क्या दात काढ काढ वाज रहा. असली जबरदस्त थंडी राव. आता स्वेटर घालावं लागेल इथं नाहीतर जाऊस तर भरपूर होईल आमचा. गाड्या येते तिथून प्रसाद ते घेतला व्हिडिओ नाही बनवला प्रसाद घेताना मोबाईल झाला ना स्विच ऑफ मग परत येऊन गाडीला लावला चार्जिंगला. तर प्रसाद घेतला ना आलोय पण असली थंडी वाजली ना बाबा बाबा. आणि अजून तर 119 किलोमीटर जायचं कोणी 119 किलोमीटर आहे. चाकणपर्यंत आपल्याला टेन्शन नाही पण चाकणच्या पुढं मात्र ट्रॅफिक आहे. जायला जवळपास 11 तरी वाजते असं मला वाटतंय पण खरंच वाजते ना 11 कारण ट्रॅफिक जाम असणार आहे. आता मगाशी ज्या रोडने आलतो ना तो रोड नाही बाबा घेतला लय घाण रस्ता आहे. आता दुसऱ्या रोडने चालले मंचरवरून चालले. तर चला आता भेटते डायरेक्ट पुन्हा मी आणि
आम्ही भेटते म्हणजे विषय काय आहे, आपल्याला आहे ना आळंदीचं जे मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं, तिथं त्या घाटावर जे नाही का तबला म्हणजे ते मृदंग वाजवत असतात रात्रीची मुलं, ते रीलमध्ये मी बघितले, ते मला बघायचं आहे, ते तुम्हाला पण दाखवणार आहे. तर आता डायरेक्ट आपण भेटूया असंच कुठेतरी हॉटेलला जर थांबलो जेवण करायला तिथं, तर डायरेक्ट आळंदीमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, जसं की मी तुम्हाला काल बोललो होतो, भीमाशंकरच्या बाहेर आल्याच्या नंतर मी तुम्हाला जाता जाता आळंदीमधला घाट दाखवेल आणि जर कुठं थांबलो तर ते दाखवेल. पण खरंच काल कुठंच थांबलो नाही, एवढी थंडी होती ना जाम, त्याच्यामुळं काही थांबलो नाही, डायरेक्ट घरी आलो. आणि बघू आता आळंदीचा आपण एखादा वेगळा ब्लॉगच बनवू, ज्याच्यामध्ये तुम्हाला आळंदीचा घाट दाखवेल आणि मंदिर पण दाखवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तोपर्यंत काळजी घ्या.